तर मंडळी, सगळ्या महाराष्ट्राला आणि जगातल्या रसिक प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे की तुकरटवाडीकर या आठवड्यात कुठल्या नव्या देशात जाणार. तर मंडळी, यावेळी खेळाचे फासे टाकले सुनबाईंनी आणि तुकरटवाडीकरांना यावेळी 2 नव्या देशात जाण्याची संधी मिळाली. जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक सिंगापूर आणि 4ही बाजूंनी निळ्याशार पाण्यानं वेढलेलं बाली. आणि यावेळी परदेशात जाणारे प्रतिनिधी ठरले तुकरटवाडीचे कार्यतत्पर पोलीस पांडू हवालदार आणि सखाराम हवालदार, ज्यांच्यावर एक मोठी कामगिरी आहे परदेशात पळून गेलेल्या भाऊ डॉनला पकडण्याची. तर बघूयात ही धमाल. चलो बॅग भरून निकल पडू. काय झालं? अरे आपण आलो इथे विमानामध्ये, पण प्रॉब्लेम आहे गड्या. काय प्रॉब्लेम? अरे आपल्याकडे तिकीट नाहीत. होय काय? त्या विमानवाल्याने बाहेर काढलं म्हणजे. त्यो काय, त्याचा बाप पण आपल्याला आतमध्ये घेईल. अरे तू आतमध्ये गेली पण तिकीट मागितलं काय? मी त्याच्याकडे पीयूसी मागेन. कशाची? विमानाची. मग मी याला देऊ बॉम्बला. त्याला ए, नमस्कार. आठवा. ए, एक मिनिट. इथे बसायला जा. हे काय रे? हे काय करतो? टेस्टिंग केली पाहिजे. याचं सुरू झालं. याचं लक्ष देऊ नका. तुमचा कप मी धुवून आणून देतो. तो काही यायचा नाही. चला अरे झोपला का? उठा. अरे नमस्कार. अरे बघितलं वर कोण आलंय? विराट कोहली. नमस्कार. अरे बापरे, अनुष्का पण आली का? जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन. अरे मस्त मस्त. हे जॅकेट टेस्टिंग करायला पाहिजे. बसून दे त्याला. विराट कोहली येतो. कोहली माणूस आपला. नमस्कार. हे आपली एक आहे मोकळीचे बसायचं. बसा. यायला ह्याचे काय कशात काय घालायचं तेच करत नाही. चहा पिणार का? हा टेस्टिंग केलेला आहे. नको तुझा दूध पी. चहाचा कप नव्हता देऊ. मग त्या पाणी चूळ भरून ठेवलं होतं पाणी. नाही त्या गोष्टी टेस्टिंग या. बस आता. अरे हे बघ आयफोन. हा? आईचा फोन आला बघ. होय काय? एक मिनिट. हा बघ, आपणचा फोन. कोणा काय माहिती नाही यायला. टेस्टिंगला घेतला होता. हॅलो आई. आणि हॅलो काय रडती आहे माझी आई? रडती कशाला? अगं मला विमान न्यायला आलंय. पुष्पक विमान नाही. परत येणार आहे घरी मी. अगं ज्या मोठी कामगिरी आहे माझ्यावर. जायला पाहिजे सिंगापूरला. आम्हाला दोघांना डॉनला पकडायचं. डॉनला. कोण डॉन काय? आपली बँक बुडवून पळाला भारताची. इकडे लपून पडला सिंगापूर मध्ये. आम्ही सोडलं का त्याला? दिसला की एन्काउंटर करतो त्याचं तिच्या बघ. तू टेन्शन घेऊ नको, मी येतो. जीव पण काय झालं? त्याची बघणार राव सारखी आजची माझ्याकडे बघून. होय काय? मी बसू का तिकडे? तुला ते काही चालतं का? बस उगाच आपलं काहीतरी. मी काय म्हणतो? काय म्हणलो? इथं याला कुठं जात आहे? बॉम्बला त्याच्या आयला. हॅलो. याला कुठे राहायचं इकडे विमानात? अरे बापरे, समोर म्हणलो. होय काय? जाऊन ये तिकडे. मला माहित होत. मी फक्त टेस्टिंग करत होतो. त्याला माहिती आहे की नाही त्याचं. आता वस्टिंग नको करू. टाइम जाऊन पडे. येड्याचा बाजाराने भेड्याचा पाऊस निघता. अरे कवाचं काय गेलं? कुठे गेला? बरं वाटलं? कशी होती रे रूम? जबरदस्त. होय ना? सॉलिड. वा वा. एकदम. म्हणजे त्या आईला जाम बटणं होती तिकडं. म्हटलं नुसती इकडं बटणं, तिकडं बटणं, वरती बटणं. तुला माहितीये फ्लॅश करायला कसं होतं? कसं होतं रे? असं होतं. हापशी नुसती अशी 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 4-5 वेळा केली तरी काय फ्लश होईना. अरे बापरे. मग मग काय सोडलं तसं आलो या.
तू बहुतेक तिकडे नव्हता गेला. ती ड्रायव्हरची रूम असेल. हो ती आणि मग ते यायला. तर मंडळी, पांडू हवालदार आणि सखाराम हवालदार तर निघालेत सिंगापूरला. त्याच बरोबरीनं मीही पोहोचलो सिंगापूरला आणि तिथल्या सभागृहात रंगला एक अभूतपूर्व हास्य सोहळा. चला जाऊया थेट तिथे. नमस्कार, सुस्वागतम सिंगापूर. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा हा बघा, विचारायच्या आधीच हसतोय. म्हणजे मी जर डॉक्टर झालो असतो तर मला कॉन्फिडन्स आहे, पेशंट माझ्याकडे डायरेक्ट गोळ्याच घेऊन आले असते. आमचं आम्ही घेतलेत, तुम्ही फक्त फी घ्यायचं काम करा. पण मला वाटतं डॉक्टरकीचा इथे फायदा व्हायला लागला, कारण हास्यातून एक हास्योपचार करत करत काही लोकांना आनंद देण्याचा हा प्रयत्न होता. पण तो आनंद जगभर पोहोचेल हे तेव्हा वाटलं नव्हतं, पण ते स्वप्न आता पूर्ण होतंय. अतिशय मनापासून तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, जगभरात आम्ही फिरण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात झाली होती दुबईपासून आणि आज एका अशा स्वप्नातल्या शहरात आणि अशा देशात आलेलो आहोत जिथे येण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि सिंगापूरमध्ये मराठी रसिक प्रेक्षकांनी इतक्या मनापासून आमचं स्वागत केलंय, त्याबद्दल मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे. तर मंडळी, आज सिंगापूरमध्ये आलेलो आहोत आणि आमची इच्छा होती की कधीतरी परदेशात जायला मिळावं, कधीतरी विमानात बसायला मिळावं. प्रत्येकाची काही स्वप्न असतात, प्रत्येकाची स्वप्न सगळीच पूर्ण होतात असं नाही. पण काही माणसं असतात ज्यांना एखादा जादूचा दिवा सापडतो किंवा एखादी जिनी सापडते आणि मग त्यांच्या इच्छा ती पूर्ण करायला येते. अशीच एक मालिका झी मराठीवरती सध्या सुरू आहे आणि जी प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेचं नाव आहे जागो मोहन प्यारे. आणि या मालिकेच्या निमित्तानं या मंचावरती सुरुवातीलाच मी आमंत्रित करणार आहे मोहनला, म्हणजेच अभिनेते अतुल परचुरे यांना. छळ बायको करते माझ्यावर, उगाच बोलते मी नाचतो मी तालावर. किती सहोरे, क्या बात है अतुल सर, मनापासून स्वागत सिंगापूर मध्ये मी करतो तुमचं. जीवन में एक बार आना सिंगापूर, तसे आपण सिंगापूरला आलेलो. कुछ देर तो गुजारिए सिंगापूर में वगैरे असं आपण म्हणायला पाहिजे.